शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती सम्राट अशोकराजे, महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त दिनांक 10 आणि 9 डिसेंबर असे दोन अशा पद्धतीच्या माध्यमातून परभणी या ठिकाणी दंगल झाली आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। याविषयी बोलत असताना एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीविषयी महाराष्ट्रातून 41 जागा लोकसभेच्या भाजप आणि उद्धव ठाकरेची शिवसेना यांना मिळालं होतं। त्या विषयाच्या माध्यमातून इंडिया गठबंधनला देशातील लोकांनी मतदान केलं। संविधानाची प्रतिकृती शिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर होती आणि तिथे दत्ता पवार एका माते फिरवली, ते संविधानाची तोडफोड केली। त्यावेळेस आंबेडकरी जनतेने त्या ठिकाणी त्याला पकडलं आणि पोलिसाच्या स्वाधीन केलं। हा प्रकार झाल्यानंतर आंबेडकरी जनता त्या ठिकाणी असणारी सर्व जनता एकत्रित झाली आणि संविधानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अशा पद्धतीचा विधान झाल्यानंतर संविधान हे सर्वांसाठीच होतं, सर्वांनी एका ठिकाणी येऊन त्यात विजयदादा वाघोडे बाबा असतील यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि दुसऱ्या दिवशी बंद करण्याचं जाहीर केल्यानंतर जवळजवळ 11 तारखेला दुपारपर्यंत सर्व पद्धतीने व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं आणि ज्यावेळेस पोलिसांना त्यांनी सांगून घरी जाताना बाबा ते बाजूला जे लोक थांबलेले आहे आम्ही त्या पद्धतीचं जिल्हाधिकारी तहसीलदारला त्यावेळेस याची परवानगी पुन्हा दिली विचारल्यास त्यांनी सांगितलं नाही। पण हा जो राग होता त्याच्या मागे सरकार होणार आहे सगळ्याला नीट करण्यासाठी, नैसर्गिक परिवर्तन आहे, त्याच्यामध्ये चेंजिंग होणारच आहे। म्हणून आज या आंदोलनामध्ये जो कोणी आले त्यांना त्यांच्या अंतःकरणातून या भावनेविषयी या प्रकरणाविषयी त्यांना आपले माणसं वाटले आणि या अन्याय झाला याची जाण या माध्यमातून झाल्यामुळे या ठिकाणी आले। मी प्रथमतः या ठिकाणी आमच्या संघटनेचे लोक सोडून जे कोणी आले त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि या माध्यमातून ज्या पद्धतीने आता पोलिसाचा अहवाल आलेला आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा कसल्याच पद्धतीचं लक्ष घालत नाही, हा सुरू आहे। म्हणून आपण सुद्धा या आंदोलनात सक्रिय राहून हे आंदोलन आज नाही उद्या पण चालणार आहे आणि साखळी उपोषण ज्या पद्धतीने येथील सर्व भीमसैनिक असतील किंवा इतर संविधानप्रेमी असतील या आंदोलनात सहभागी होतील अशी अपेक्षा करून आपण जोपर्यंत या आंदोलनाला सहभाग होतो आणि आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी आपण आंदोलन चालू ठेवणार आहोत। आणि या ज्यावेळेस परभणी या ठिकाणी संतोष सोमनाथ सोळंशी याचा मृतदेह औरंगाबादला नेण्यात आला, त्या ठिकाणी सुद्धा इन कॅमेरा फॉरेन्सिक पोस्टमार्टम करण्यात आलेला। हे सर्व गोष्टी झाल्यानंतर संविधान वाचवण्यासाठी लोक लढत होते, संविधानासाठी लढत होते आणि प्रशासनात असणारे गद्दार हरामखोर हे संविधानाच्या विरोधात जे की संविधान वाचवतात अशाला मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी दंगल निर्माण केली आणि मनवादी प्रशासकीय आलेल्या आमच्या भीमसैनिक असतील इतर कुणी असतील समाजात त्यांचे पुन्हा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।